रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये पाहणी केली। कुठं जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्या देखील चौकाची पाहणी केली। त्याच चौकात आपण आहोत आता। हिंजवडीमधील लक्ष्मी चौकामध्ये आज पीएमआरडी कडून जे आहे ते आता कारवाई होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांकडून जे आहे ते स्वतःच्या दुकानातील साहित्य जे आहे ते आता स्वतःहून काढून घेण्याची जे आहे ते या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिक्रमणाला कारवाईला जे आडवे येतील त्यांना उचला, त्यांच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा करण्याचे गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्यानंतर पीएमआरडी कडून जे आहे ती या ठिकाणी आता कारवाईचे नोटीस जी आहे ती या संपूर्ण व्यापाऱ्यांना या ठिकाणी दिली होती। या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःवरून व्यापारी जे आहेत ते आता आपलं साहित्य जे आहे ते या ठिकाणी बाहेर काढताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर पाहिलं तर 12 वाजता जे आहे ते या ठिकाणी पीएमआरडी कडून ही कारवाई होणार आहे। मात्र त्याआधीच या व्यापाऱ्यांकडून जे आहे ते आता ही दुकानं जी आहे ते आता खोलण्यास सुरुवात केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की 12 वाजता कारवाई होणार असली तरी या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की व्यापारी जे आहेत ते आता स्वतःहून आपलं क्रेन वापरत जे आहेत ते आता या ठिकाणी स्वतःची दुकानं जी आहेत ती खोलून घेताना पाहायला मिळत आहे। कुठल्याही प्रकारची नुकसान जे आहे ते होऊ नये यासाठी या ठिकाणी हे दुकानदार जे आहेत ते आता स्वतः आपलं संपूर्ण साहित्य जे आहे ते काढताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळातच पीएमआरडी कडून जे अतिक्रमण जे आहे ते काढण्याची कारवाई सुरू होईल। त्याआधी मात्र पाहिलं तर या ठिकाणी हिंजवडीतील याच लक्ष्मी चौकात अतिक्रमणाची कारवाई होण्या अगोदरच या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून जे आहे ते आता दुकानं खाली होत असलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश समीर रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।